आपण सध्या करमाळ्यातील भूमी अभिलेख कार्यालय या ठिकाणी आहोत। आपण पाहू शकतो की 2 दिवसांपासून जे आहे ते भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांचं जे आहे ते 2 दिवस हे सामूहिक रजेवर आहेत। ते सध्या रजेवर असल्यामुळे देखील आपण पाहू शकतो की सध्या या कार्यालयामध्ये आले असता या सर्व जे कर्मचारी आहेत ते संपावर असल्यामुळे या कार्यालयामध्ये सध्या आपल्याला शुकशुकाट असल्याचं चित्र जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी आपण पाहू शकतो की जे कर्मचारी संपावर आहेत ते सध्या असल्यामुळे या भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जे आहे ते शुकशुकाट असल्याचं चित्र जे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। राज्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील विभागातील कर्मचाऱ्यांच्या ज्या विविध प्रलंबित मागण्या होत्या त्या मागण्यांच्या महसूल मंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं। ते जे आहे ते महसूल मंत्र्यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण न केल्यामुळं जे आहे ते भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी जे आहे तो 2 दिवसाचा सामूहिक जे आहे ते संप पुकारला होता। या संपाला करमाळ्यातील भूमी अभिलेख कार्यालयाकडून सध्या प्रतिसाद मिळाल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। यामध्ये कार्यालयामध्ये कुठल्याही प्रकारचं जे संपामध्ये सहभागी आहेत ते कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे सध्या भूमी अभिलेख कार्यालयातील जे काम आहे ते बंद आहे। या ठिकाणी अनेक नागरिक देखील या कामासाठी आलेत। काय सांगाल, आज संप आहे, दुसरा दिवस आहे, काय याची कल्पना होती का आपल्याला? आपलं नाव काय, नेमकं काय काम आहे? माझं नाव प्रवीण क्षीरसागर, मी राहणार कोर्टीच आहे। मी गेले 2 दिवस झाले इथे येत आहे, पण हे संप असल्या कारणाने मला परत माघारी, काल बी गेलो माघारी आणि आज बी परत आलो। पण संप आहे हे काही कल्पना नसल्यामुळे ये जायची ताण होते इथे भरपूर, आणि कामकाज जे आहे ते आमचं अर्धवट राहिलेलं आहे। वारस नोंदसाठी आलेलो आहे पण काही इथले काम होत नाही, कर्मचारी इथे नाही आहेत आणि बंद असल्यामुळे आमचेही येण्या जाण्याचे खूप हाल होतात। कारण खूप लांबनं येतो आम्ही, आमच्या गावाकडे कुठली गाडी जात नाही व्यवस्थित आणि आम्हाला पर्याय मार्ग म्हणून काही काही वेळेस चालत बी यावं लागतं। त्याच्यामुळे हे काय असेल ते लवकरात लवकर चालू व्हावं आणि आमच्या जे आहे अडचणी त्या दूर करावा। नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की अनेक नागरिक देखील या ठिकाणी उभा आहेत। या ठिकाणी आजोबा देखील आहेत। बाबा, काय सांगाल, नाव कुठलं, गाव काय, नेमकं काय काम आहे? आता आज इथं आल्यानंतर संप आहे, काय सांगायचं तुम्हाला? सिटी सर्व्हिसला नोंद करायची होती आमच्या भाऊ माहीत झालेल्याची, त्याच्यामुळे आम्ही हेल्पटे घालतो, पण ती वेळची वेळी काही संपामुळे कामं होईनात, बाकी काय नाही, एवढी कामं होत आमची इच्छा आहे। नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी जे आहे ते भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचा संप असल्यानंतर देखील नागरिकांना या संपाबाबतची कल्पना नसल्याने देखील हे जे नागरिक आहेत करमाळा तालुक्यातील ते या कामासाठी आल्यानंतर त्यांना या ठिकाणी आल्यानंतर समजले आहे की कर्मचाऱ्याचा संप आहे, परंतु या सामान्य नागरिकांना या संपाचा फटका बसत असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। यामध्ये हा संप लवकर मिटावं, आमचे देखील सामान्य नागरिकांची कामं जी आहेत ती मार्गी लावावं अशी मागणी जी आहे ती सामान्य वर्गामधून केली जाते। तरी महसूल विभागाचे मंत्री जे आहेत ते या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करतील का व हा संप जो आहे तो यशस्वी होईल का हे पाहणं गरजेचं आहे। शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।